हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि बघा 1 मीटर मी ब्लाउज कटिंग करण्यासाठी अस्तर घेतलेलं आहे आणि इकडे मी 1 मीटरचा अस्तर घेतलंय ना। तर बघा असा 4 घडी घालून घ्यायची, कारण मग आता आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे ते 36 साईजचं आणि त्याला 36 साईज म्हटलं तर 4 घडी केली तर 4 त्याची घड्या केल्यानंतर 1 घडी येते त्याची 9ची। तर बघा मी इकडे 9 घेतलेलं इथून आणि 2 इंच हे आपल्या फिटिंगसाठी। तर इथून आपण असं कापून घेतो। आता 36 साईजचं आहे ब्लाउज कटिंग। आता काही असं खोलून घेते मी याची घडी आणि बघा तुम्ही असं काही आपला एक अर्धा मीटरचा तुकडा झालेला आहे आणि इकडे मी 4 घड्या घालून घेते। आता आपलं ब्लाउज एकदम सिंपल ट्रिक मध्ये व्यवस्थित कटिंग होतं। असं व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ जर बघितला ना तर तुम्हाला खूपच व्यवस्थित समजमध्ये येईल। आणि आता इकडे शोल्डर घेते मी, बघा 4 घड्या करून घेतलेल्या आहे आणि इकडे शोल्डर घेते 5.5 घेते शोल्डर, हे 5.5 घेतलंय आणि हे घेते मुंडा 6 घेते इकडे, हे 1 इंच आणि 1 अर्धा इंच असं वाढवून घेते। आणि बघा हे 3 पर्यंत आपल्याला इथून हे घ्यायचं आहे। आणि बघा पुढचा गळा घेते इथून 6.5 घेते, हा 6 घेतलाय मुंडा, हा 6.5 घेतला। त्याच्यानंतर बघा इकडे मी 2.5 ही रुंदी घेतलेली, ही रुंदी आणि हा लांबीला हा गळा 6.5 घेतलेला आहे। इथं मी बरोबर नाही केलं। आता इकडे मुंडा मी इकडे 1 घेते आणि इकडे अर्धा इंच वाढवून घेते। असं काही व्यवस्थित आकार द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे आपल्याला वरतीपर्यंत ही लाईन जाऊ द्यायची नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला। इकडे 3 पर्यंतच राहू द्यायची, आपल्याला इथून ड्रॉ करायची आणि इथं फिटिंगचा आपला 2 येतो ना तो तिथपर्यंतच आपल्याला घ्यायची आहे। आणि बघा आता ही 9 घेते मी इकडे, 36 साईजची छाती आहे ना, तर 9 एक भाग 9चा येतो। तर बघा इकडे फिटिंगसाठी 2 घेतले आणि इकडे मी कमरेची फिटिंग घेते 8.5, अर्धा इंच इथं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे 1.5 घ्यायचा आहे। असं काही बघा इथं 9 घेतलाय चेस्ट मतलब छाती आणि कमरेचा भाग 8.5 घेतलाय। इथं 1.5 इंच, इथं 2 इंच ही फिटिंगसाठी घेतलाय एवढा कपडा। आणि हा शोल्डर घेतलाय 5.5, पुढचा गळा घेतलाय 6.5, रुंदी घेतली गळ्याची 2.5 आणि हा मुंडा घेतलाय 6, बघू शकता तुम्ही। इतकं छान असं ब्लाउज ड्रॉ केलेलं आहे व्यवस्थित। जर असं ध्यान लावून मन लावून जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ समजमध्ये येईल। आणि बघा इथं साईडला मी कापून घेते। आता शोल्डर कापून घेते। असं थोडा प्रयत्न केला की होतं, असं नाही थोडंफार येतं काही टायमाला। थोडंफार काही आपल्याला ब्लाउज कटिंग करायच्या टायमाला जर मिस्टेक केली तर आपलं स्टिचिंग करायच्या टायमाला पण मिस्टेक होते। म्हणून सुरुवातपासूनच व्यवस्थित कटिंग केली ना ब्लाउजची तर आपलं ब्लाउज स्टिचिंग पण खूप छान होतं, सुंदर होतं ब्लाउज असं। आणि बघा हे कापून घेतलं मी इकडनं थोडंसं आणि आता 2 भाग करायचे याचे। आणि बघा इकडे हे फ्रंट पार्ट मी आता कापून घेतलाय मधून आणि इकडे एक पट्टीचं ब्लाउज कटिंग करायचं आहे। आणि बघा मी एक पट्टीसाठी इकडे 3.5 काढून घेते आणि इकडे 2.5 काढून घेते, 2.5चं माप घेते म्हणजे आपली एक पट्टी अशी राऊंड मध्ये निघेल। हे बघा 3.5 हे 2.5 घेतलं इकडे, असं काही ड्रॉ करून घ्यायचं आहे लाईनला। आणि हे इकडे घ्यायचं आहे 2.5 नाही सॉरी 3 आणि हे इकडे घेते 2.5 आणि हे जे आपण डेली घेतो ना 4 टक्स ब्लाउज मध्ये तर 2 इंचावरतीच आपल्याला टक्स घ्यायचा आहे, आपण बघू शकता तुम्ही।
आणि हा पण 2 इंचावरती सेम 4 टक्स ब्लाऊज करतो ना आपण, तसंच करायचंय. फक्त योगपट्टी काढून इथं 3 घ्यायचंय आणि इथं 2.5 घ्यायचंय, बस एवढंच करायचंय, बाकी काहीच नाही. आणि इकडे पण 2च घ्यायचंय आपल्याला. असं काही बघा व्यवस्थित आपलं योगपट्टीचं ब्लाऊज मी तुम्हाला माप घेऊन सांगितलंय. बघू शकता तुम्ही. 3.5 घेतलंय, हे 2.5 घेतलंय आणि परत हे टक्स असे घ्यायचे, हे कापून घ्यायचं आणि मग नंतर हे 3 घ्यायचंय, हे 2.5 घ्यायची पण टक्सची लांबी. आणि ही पण इकडनं क्रॉसमध्ये हा टक्स येतो ना, तर याची लांबी 2 घ्यायची. परत याची पण हे बीचमधलं अंतर राहतं ना, हे पण 2 घ्यायचंय आणि हे पण 2 घ्यायचंय. असं काही आपलं बघा व्यवस्थित तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही असं. आणि आता परत बॅक पार्ट मी करून दाखवते तुम्हाला. थांब. हा बघा बॅक पार्ट मी तुम्हाला दाखवते आता. आणि पार्ट घ्यायची त्या कस्टमरची ब्लाऊजची मागची पार्टची लांबी, हे पार्ट म्हणजे इथून लांबी होती 4 होती, तर आपल्याला इथून 4.5 घेते मी. आणि हा जो गळा आहे ना, हा रुंदीला 2.5 घ्यायचा आहे, वरून बी 2.5 घ्यायचा आहे. 2.5 घ्यायचा आहे हा गळा, बघू शकता तुम्ही. आणि असं इथून घ्यायचा आहे मस्त गोल, जास्त डीप गळा नाही हा. आणि इथून परत टक्स घेण्यासाठी बघा तुम्ही 1.5 वरती घ्यायचं आहे टक्स घ्यायचं, हे 1.5चं अंतर घ्यायचं इथून. आणि बघा आपला टक्स असा उंचीला व्यवस्थित येतो. मग आता बघा मी गोल गळा कापून घेते ब्लाऊजचा. कैचीला अशी थोडीशी राऊंड मध्ये फिरवायची, आपला गळा खूप छान कापला जातो ब्लाऊजचा. बघा असं काही व्यवस्थित फ्रंट पार्ट बॅक पार्ट कटिंग झालेलं आहे. आणि आता तुम्हाला स्लीव कटिंग करून दाखवते. इथं थोडासा कपडा जॉईन करावा लागेल. आता स्लीव आहे 4ची, तर 4.5 घेते मी, 4.5 पावणे 5. इकडे पण तेवढंच घ्यायचं आहे. आणि इकडे 2.5 वरती टिक करायची. आणि इकडे 3 पर्यंत हे असं अंदाजाने व्यवस्थित करून घ्यायचंय, वाकून घ्यायचंय. बघा असं काही व्यवस्थित स्लीव आपली कटिंग होती. इथं मधून कापून घ्यायचं आहे आणि थोडा कपडा आपल्याला जॉईन करायचा आहे तिथं. बघा तुम्ही असं काही कपडा जॉईन करायचा आहे, कमी पडते त्याच्यामुळे. शिवाय स्टिचिंग करू ना तेव्हा व्यवस्थित दिसेल ती. आणि बघा आता हे बॅक पार्ट फ्रंट पार्ट असं काही तयार झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित. आणि ब्लाऊज कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि हा 36 साईजचा ब्लाऊज कटिंग आहे. तर आणि स्लीव आहे, बॅक पार्ट आहे. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित, तुम्हाला कटिंग एकदम छान समजमध्ये येईल. तर चला बाय.